शिंदेचे आमदार कोस्टल रोडमध्ये अडकले असं कळत आहे। महत्त्वाची अपडेट मुंबईमधून समोर येते आहे। शिंदेचे शिवसेनेचे आमदार हे विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेले होते आणि हे आमदार आता कोस्टल रोडमध्ये अडकलेत अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। कोस्टल रोडच्या टनेलमध्ये ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार अडकलेत अशा स्वरूपाची माहिती आहे। कोस्टल रोडच्या टनेलमध्ये ट्रॅफिक जॅम झालाय आणि नेमकी तिकडची काय परिस्थिती आहे आपण दृश्य बघत होतो। कोस्टल रोडमधली दृश्य आहेत, कोस्टल रोडच्या टनेलमधली दृश्य आहेत ज्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाल्याचं दिसतंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे विधान भवनाच्या दिशेने येण्यासाठी निघालेले आहेत आणि अशातच ते कोस्टल रोडच्या दरम्यान अडकल्याची माहिती समोर येते आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान तिकडे सुरू झालेलं आहे आणि इकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अडकल्याची माहिती येते आणि याच विषयी ताजी अपडेट घेऊया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत। पंकज, नेमकी काय अपडेट आहे, काय कळतंय या आमदारांबद्दल? आपण एक्सक्लुझिव्ह दृश्यही दाखवतोय। एकनाथ शिंदे यांचे आमदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। मात्र मतदान करायला जात असताना कोस्टल रोडचा जो बोगदा आहे या बोगद्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार जे आहेत ते अडकलेले आहेत। प्रचंड ट्रॅफिक जाम जो आहे तो इथे पाहायला मिळतोय। वास्तविक पाहता ट्रॅफिकच्या समस्येपासून सुटका व्हावी म्हणून हा कोस्टल रोड जो आहे तो बनवण्यात आला। मात्र या कोस्टल रोडला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत तेच अडकलेले आपण बघतोय। पोलीस जे आहेत ती वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतायत पण अजूनही बडी मोठी रांग आहे। कोस्टल रोड इकडनं साधारणतः अजून संपायला 500 मीटरचं अंतर जे आहे ते बाकी आहे आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते अडकलेले आपल्याला पाहायला मिळते। गाड्यांचे सायरन जे आहेत ते वाजतायत। गाडी जे आहे ते पोलीस आपण बघतोय की कशा एका पद्धतीनं ट्रॅफिक क्लिअर करण्याचा प्रयत्न जे आहे तो केला जातोय। मात्र आपण सुद्धा ट्रॅफिक सुटलेलं आपण गाडीमध्ये बसणार आहोत। कोस्टल रोडच्या टनेलमधली दृश्य आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि त्या आमदारांना घेऊन जाणारी बस या ठिकाणी ट्रॅफिक जॅममध्ये फसलेली आहे। मोठ्या संख्येने इकडे आपल्याला वाहनांच्या रांगा दिसत आहेत। अद्यापही जवळपास पंकज आपल्याला माहिती देतो त्यानुसार 500 मीटरचं अंतर या टनेलमधनं पार करणं बाकी आहे आणि त्यात ही वाहनांची मोठी रांग दिसते। हळूहळू गाड्या पुढे मार्गस्थ होत आहेत मात्र तरी सुद्धा या ट्रॅफिक जॅममधनं आता वाट काढताना नाकी 9 आलेले आहेत। त्यामुळे कोस्टल रोडमधल्या या टनेलमधल्या ट्रॅफिकचा सामना हा चक्क आमदारांना सुद्धा करावा लागलेला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांचे हे आमदार बसमधनं विधान भवनाच्या दिशेनं थोड्या वेळापूर्वीच मार्गस्थ झालेले। वांद्रे इथनं हे आमदार निघालेले आहेत विधान भवनाच्या दिशेनं आणि कोस्टल रोडच्या टनेलमध्ये हे आमदार अडकल्याची माहिती समोर येते आहे। ट्रॅफिक जॅममध्ये ते फसलेत अशा स्वरूपाची माहिती आहे। ही दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं इथं आपल्याला वाहनांच्या रांगा दिसत आहेत आणि याच वाहनांच्या रांगेमध्ये बस दिसते आहे ज्या बसमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि हे आमदार विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत आणि याच दरम्यान त्यांना ट्रॅफिक लागलेला आहे। कोस्टल रोडमध्ये ते अडकलेले आहेत। वाहतूक कोंडीमुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अडकलेत अशा स्वरूपाची माहिती आहे। कोस्टल रोडच्या टनेलमध्ये हे ट्रॅफिक जॅम झालेले आहे जिकडे हे आमदार अडकून पडलेत। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत। जवळपास 500 मीटरचं अंतर अजून पार करणं बाकी आहे।